काही महिलांनी हिमालयाच्या पूर्व टोकापासून पश्चिम टोकापर्यंतची एक पायी सफर केलेली आहे. आपण एक पाऊल टाकलं तर मग आपल्याला बरोबर 7 पावले अजून 4 पावलं मिळू शकतात. पण पहिलं पाऊल तर आपल्याला टाकायला लागतं. आम्ही दोघी किती घाबरलेलो होतो कारण पूर्ण ट्रकमध्ये अंधार होता, रस्त्यावर पूर्ण अंधार होता, अनोळखी जागा होती, 3 बायका एकट्या आणि पण दुसरा काही पर्याय दिसत नव्हता. म्हणजे ती छोटी गोष्ट पण तुम्ही फक्त मनात आणा गोळखा आणि ती ह्या हवेत सोडून द्या. तुमच्या मनातले विचार ह्या चेतनेला अर्पण करा. फक्त ही गोष्ट फक्त करून बघा आणि मग तुम्हाला जाणवेल, की तुम्ही जे मनात धरता, ते सत्यात उतरवायला कुठलीतरी दैवी शक्ती तुमच्या मदतीला येते. आणि हिमालयातला स्वर्ग म्हटला तर तो कुठे आहे? तर तो नेपाळ असंच कोणीही पटकन म्हणू शकेल. तिच्या डोळ्यातली वेदना दिसत होती, पण चेहऱ्यावर हास्य होतं. आणि मला वाटलं, की मी 2 महिने, दीड 2 महिने इथे चालते. ही गोष्ट माझ्या लक्षात कशी नाही आली? माझी संवेदनशील कुठे गेली होती? पण मला माहिती होतं, की माझे डोळे फक्त माझ्या समोरच्या पुढच्या पावलाकडे असले पाहिजेत. त्यामुळे वन स्टेप ॲट अ टाईम अँड यू कॅन अचीव्ह एनिथिंग. हे मग असं असं हे घोकत मी प्रत्येक पाऊल टाकत तो पूल ओलांडलेला आहे. आपण म्हणजे अगदी बांबूंच्या जंगलामध्ये अडकलेलो आहोत. पाणी नाही आहे, जेवण नाही आहे आणि फक्त बसून रात्र काढायची. कुठल्याही यशाच्या शिखरावर पोहोचताना त्या लोकांनी आपल्याला मदत केलं. मग तो आपल्या ऑफिसमधला पिऊन असेल किंवा हा ट्रेकिंगमध्ये हा पोर्टर असेल. त्याच्यासाठी कृतज्ञता ठेवणं, हे मी खरं यश समजते. ॲक्चुअली मी फोटोग्राफ असल्यामुळे ते फोटोंना शब्दात बांधणं हे थोडं कठीण वाटत होतं. नमस्कार, मी नचिकेत शिरे, ग्रंथप्रेमीच्या आजच्या या पॉडकास्टमध्ये तुमचं खूप स्वागत करतो. अक्रॉस द हिमालयाज या पुस्तकावरती आज आपण गप्पा करणार आहोत. काही महिला, काही मी याच्यासाठी म्हणतो आहे कारण खरी संख्या ही नंतर कळणार आहे, किती लोकांनी सुरुवात केली आणि किती लोकांनी पूर्ण केलं. सो काही महिलांनी हिमालयाच्या पूर्व टोकापासून पश्चिम टोकापर्यंतची एक पायी सफर केलेली आहे. त्याच्यात अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, भूतान, नेपाळ, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि लद्दाख इतका हा जवळजवळ 4,000-4,500 किलोमीटरचा प्रवास त्यांनी केलेला आहे. आणि ऑफकोर्स एवढा मोठा प्रवास म्हटला की त्याच्यात अडचणी येणारच, मजा पण खूप झालेल्या आहेत वेगवेगळ्या. या सगळ्या गोष्टींवर बोलण्यासाठी पुस्तकाच्या लेखिका विनीता मुनी या आज आपल्याबरोबर इथे आल्या. विनीताताई नमस्कार, तुमचं स्वागत आहे. या पुस्तकावरती आपण येऊच, पण तुमच्या ट्रेकिंगची सुरुवात म्हणजे पहिला ट्रेक आठवतो कधी केला होता आयुष्यातला? नक्कीच आठवतो कारण त्याच्यानंतर संबंध आयुष्यात त्याच्यात ट्रेकिंग करण्यात गेलेलं आहे. एक म्हणजे मी जस्ट 10वीची परीक्षा झाल्यानंतरचा पहिला जो पावसाळा होता, तिथे आम्ही 200-300 ट्रेकिंग क्लब्स आहेत मुंबईतले आणि तिथं एक्सप्लोरर्स अँड ॲडव्हेंचर्स म्हणून क्लबमध्ये माझ्या वडिलांबरोबर मी पहिल्या ट्रेकला गेले आणि असावा फोर्ट ही जागा होती. आणि म्हणजे माझ्या मनात असं होतं, की असं दऱ्याखोऱ्यात जाणं कसं वाटत असेल आणि खूप भरपूर पावसामध्ये भिजायला आणि म्हणजे असं मनसोक्त मला ते खूपच आवडलं. बरं. म्हणजे त्याच्यापासून तुमच्या ट्रेकिंगला सुरुवातच झाली. ते त्याच्यानंतर पुन्हा आता पुढचा रविवार कधी येतो आणि पुन्हा कधी म्हणजे बाबांबरोबर पुन्हा कधी जाता येईल याची मला ओढ लागलेली असायची. बरं. तर तेव्हापासून झालेली जी सुरुवात आहे ती आत्तापर्यंत कंटिन्यू चालूच आहे. कंटिन्यू पदयात्रा कंटिन्यू चालत राहिलेली आहे. म्हणजे आजच्या भाषेत समजा म्हणायचं झालं ना, तर तुम्ही यू आर अ माउंटेन पर्सन. सो माउंटन्समध्ये असं काय आहे, की जे तुम्हाला अट्रॅक्ट करतं? पहिल्यांदा असं त्याचं एक ॲडव्हेंचरचं थ्रिल जे म्हणतो आपण ते असं लहान असताना पहिल्यांदा 16-17 वर्षाचं ते थ्रिलिंग जास्त वाटतं, की अरे आपण असं उंच कड्याकबरावरून जाऊ शकतो आणि उंच पर्वतरांगांमध्ये फिरू शकतो. पण जसं आपण तिथे जास्त वेळ घालवायला लागतो, तसं आपल्या मनात एक एक वेगळी शांतता, एक वेगळी गूढता जी असते ती आपण आपल्याला ती म्हणजे आपण ती भावना आपली एक्सपिरियन्स करतो आणि जसे वर्ष घेत गेली आणि तरी मी जात गेली. कारण बरेच मला लोकं विचारतात, "अरे, तुम्ही 10 वर्षात तुम्ही अजून ट्रेकिंग करता." पण हे मला वाटतं की ते प्रत्यक्ष शब्दात सांगण्यासारखं आहे, की तुम्ही चित्र का काढता किंवा समुद्राच्या किनाऱ्यावर का चालता? त्याच्यातलं त्या वातावरणात जी काही चेतना आहे, ती चेतना आपल्याला पुन्हा तिथे त्याची ओढ देत असते. बरोबर, बरोबर. तुम्ही लिहिलंय, की डेअर टू ड्रीम विथआऊट अ ड्रीम यू मे नेव्हर बिगिन. हे तुम्ही लिहिलं आहे. पण हे आता इन द हाइंडसाइट हे म्हणताना सोपं वाटतंय आणि तेव्हा अवघड होतं?
नाही, मी म्हणते की ते मी ह्याच्यात मला आय बिलीव्ह इन इट. मी म्हणजे जसं की डेअर टू ड्रीम विथआऊट टू ड्रीम यू नेव्हर बिगिन. मला असं म्हणते स्वप्न कुठलंही असावं. मी म्हणत नाही की स्वप्न तुम्ही स्वतःच्या फिटनेसचं असावं, स्वतःच्या म्हणजे अगदी आपलं हँडरायटिंग सुधारण्यापासून काहीतरी नवीन शिकण्यापासून ट्रेकिंग किंवा दुसरा कधी स्किल शिकण्यातही असावं. पण माझा प्रश्न कसा की बऱ्याच वेळेस माहिती आहे आपण डिसेंबरला वर्षाच्या शेवटी विचार करतो की अरे आपण ह्या वर्षी ना येणाऱ्या वर्षी काहीतरी हा मानस करायचा. अनेक माणसं आपण मानस आपण विचार करतो. पण त्याला तुमची किती त्या तो मानस पुरा करण्यासाठी लागणारी जी काय जी जी तुमची इच्छाशक्तीपेक्षाही तुमचे प्रयत्न आहेत, त्याला लागणारे प्रयत्न म्हणजे ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी स्वप्न बघणं सोपं असतं. पण ते सत्यात उतरण्यासाठी जी काही मेहनत घ्यायची असेल, त्याची तुमची तयारी असेल, तर तुम्ही कुठले मग तो वादक असेल, चित्रकार असेल, तुम्ही कुठलंही क्षेत्र बघा किंवा इव्हन करिअरच्या लोकांमध्ये असेल. सातत्याने करणारी गोष्ट ना शेवटी तुम्हाला तुम्ही तुमच्या परीने तुम्ही तुमचं यश ज्याच्यात आणि तुम्हाला ज्याच्यात मानता, जे स्वप्नपूर्ती मानता, ती तुम्हाला मिळेल असं वाटतं. म्हणून म्हणजे की आपण एक पाऊल टाकलं, तर मग आपल्याला बरोबर 7 पावले अजून 4 पावलं मिळू शकतात. पण पहिलं पाऊल तर आपल्याला टाकायला लागतं. बरोबर. पहिलं पाऊल म्हणजे ड्रीमिंग. ड्रीमिंग. स्वप्न बघणं हे पहिलं की स्वप्न की अरे कशाला स्वप्न बघतो. पण म्हणतात ना की डोळे उघडून स्वप्न बघणारे लोकं जास्त डेअरिंगवाले असतात. कारण त्याच्यात त्यांना बाकी येणारे दुसरे त्याच्यामागचे फायदे गैरतोटे पण दिसायला समोर दिसत असतात. बरोबर, बरोबर. हां, ही जी यात्रा होती, ही तुमचं जे एक्सपिडिशन होतं, त्याचं म्हणजे नेमकं सुरुवात कशी झाली? अ, तसं झालं की ॲक्चुअली 1996 साली बच्चनजींचा द हिमालयन क्लब म्हणून जी संस्था आहे मुंबईतली, त्यांच्याकडे एक पत्र आलं होतं त्यांच्या सेक्रेटरीसाठी, की मी भारतातल्या सगळ्या बायकांना 7-8 बायकांना घेऊन माझी अशी इच्छा आहे की आम्ही हा ट्रान्स हिमालय अरुणाचल पूर्व ते पश्चिमपर्यंतची ट्रेकिंग यात्रा मी ऑर्गनाइज करणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी ॲप्लिकेशन करावं. आणि म्हणजे मला वाटलं नव्हतं की माझं काही सिलेक्शन वगैरे होईल. मला तेव्हा एवढा अनुभव नव्हता ट्रेकिंगचा किंवा माउंटेनिअरिंगचा. पण दिव्येश मुनी जे माझ्या पती आहेत ते पण माउंटेनिंगमध्ये खूप त्यांना इंटरेस्ट आहे. स्वतःही खूप छान माउंटेनियर आहे. त्यांनी अगदी माझी म्हणजे पत्र लिहून पत्र पोस्ट करून म्हटलं की "मी तुला टाकलं तुझी नक्की निवड होणारच आहे." असं करून मला लिटरली मला ढकलून दिलं होतं. तर पण ऑलमोस्ट 6 महिने निघून गेले आणि काहीच त्याच्यावर आला नाही. त्याच्यानंतर एकदम 6 महिन्यांनी बच्चनजीचा फोन आला अचानक. आम्ही दुपारी जेवत असताना, की अजूनही आहे आणि काही भूतानचे काही म्हणजे प्रमाणपत्र घेण्यासाठी फॉर्मॅलिटीज करण्यासाठी वेळ लागणार आहे भूतानच्या वगैरे. म्हणून ही 97 मध्ये तर तरी तुला यायची इच्छा आहे का? आणि तू फोटोग्राफर म्हणून यावंस अशी माझी इच्छा आहे. हं, हं, हं. अच्छा. मग तुम्ही ऑफिशियल फोटोग्राफर म्हणून या हो. एक्सपिडिशनसाठी तेव्हा त्यांनी भारतातून 43 बायकांचे म्हणजे आम्ही 31 आणि 31 ते 41 मधल्या वयाच्या गटातल्या बायका होतो. म्हणजे असं पण नव्हतं की कोणी अगदी यंग तरुणी खूप तरुण मुली होत्या असं पण नव्हतं. तर त्यांनी सांगितलं 43 बायकांमधून मी 7 जणींची तुमची निवड केली आणि मला तू फोटोग्राफर्स म्हणून यावी अशी इच्छा आहे. सो तुम्ही आत्ता एज ग्रुप सांगितला, की 31 ते 41 साधारण तो एज ग्रुप होता. तुमचं ट्रेनमधल्या प्रवासातल्या पण गोष्टी काही ज्या जणी होत्या त्या आपले लहान मुलांना घरी सोडून एकट्या आल्या होत्या. आपल्या फॅमिलीला सोडून. सो आजच्याही काळात ते डिफिकल्ट आहे. हे मे बी 25 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी मग तर तुम्ही इतिहासात बघितलं तर तसंच आहे, की बायकांनी काही हे करा म्हणजे हे खरंच अप्रूप आहे ही जी 8 पैकी आम्ही 5 जणी चे लग्न झालेली होती. त्याच्यातल्या 3 जणींना लहान मुलं, एक 1.5 ते 3 वर्षाची असं मुलं होती आणि मला त्याचं खरंच कौतुक आहे की कोणी राजस्थानमधली होती, कोणी पंजाबमधले होते. तर असं घरच्यांकडनं त्यांना इतका सपोर्ट मिळाला होता, की हे त्याचं खरं मला अप्रूप आहे, की भारतामध्ये असं म्हणतो, की संस्कृती जुनी आहे. पण असं नाही आहे. जेव्हा घरच्यांचा पाठिंबा मिळालेला आहे, तेव्हा स्त्रियाही जाऊन वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत झालेल्या आहेत. ते त्या ट्रेनमधला एक किस्सा पण मला आठवतो याच्यात लिहिलेला तुम्ही, की काही लोकांना आश्चर्य वाटलं, की तुम्ही एवढे 3-3 हजार मीटरच्या पीक्सवर जाऊ चढू शकणार आहेत. ते त्यांनी लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. त्याच्यात एक त्याच्यामध्ये पीक म्हणजे त्याला आपण खिंडी म्हणतो पासेस.
म्हणजे एका एका दरीतून दुसऱ्या दरी जाणारा जी खिंड असते, तशा अनेक खिंडी म्हणजे आपण विचार करा, की हिमालय ही जी पर्वतरांग आहे पूर्वेपासून पश्चिमेमध्ये ती म्हणजे एक बऱ्याच उंटांची आपण रांग लावली, तर एका उंटावरनं उतरून दुसऱ्या उंटावरनं चढून परत दरीत उतरणं, असा हा प्रवास होता. त्यामुळे 3000 मीटर उंचीच्या आम्ही ऑलमोस्ट 42 खिंडी पार केल्या आणि त्याच्या 2-3000 मीटर त्याच्या आधीच्या म्हणजे 2,500-2,000 मीटर उंचीच्या किती खिंडी पार केल्या ह्याची मी गणती ठेवलेलीच नाही आहे. साधारण आपल्याकडे सह्याद्रीमधले जे हे असतात माउंटेन्स असतात त्याची उंची किती असते? म्हणजे कंपॅरिझनसाठी लोकांना लक्षात येईल, की काय किती फरक आहे? अ, आपल्या इथे जरा कळसुबाई म्हटलं तर ते जास्तीत जास्त कळसुबाई उंच शिखर आहे आणि उंची समुद्र सपाटी पण मानली जाते. समुद्र सपाटीचं 500 मीटर किंवा 6,000 मीटर म्हटलं तर साधारण 3,000 फुटावरच आपण मॅक्सिमम जातो. पण हिमालयाचे जेव्हा ट्रान्स जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा ट्रान्स हिमालयाचे पण लोअर फुट हिल्स, सेंट्रल हिमालय, हायर हिमालय आणि ट्रान्स हिमालय असे 4 वेगवेगळे स्तर आहेत. म्हणजे भौगोलिक दृष्टिकोनातून ते स्तर आहेत आणि ह्या स्तरांमध्ये आम्ही त्याच्यामध्येही ट्रान्स हिमालय म्हणजे ज्याच्यामध्ये 12,000 फुटाच्या वरती आणि त्यातून 20,000 फुटा साधारणमध्ये हा प्रवास करण्याचा मानस होता. कारण 12,000 फुटाच्या मध्ये म्हणजे ट्री लाईनच्या वरती जातो. म्हणजे त्यामुळे ती ही ही जी आपण जिथे जाण्याचा विचार करतोय पदयात्रा, ही पूर्ण वृक्ष आणि खडकाळ जागेतून जाणारा हे पदयात्रा होती जास्त करून. म्हणजे अशा सगळ्या प्रदेशातनं जायचा विचार होता, की जिथे झाडंही उगवत नाही आणि खडकाळ प्रदेश आणि वृक्ष असा ते तेवढ्या उंचीवरती झाडं राहत नाही. 12,500 फुटावरती त्याला ट्री लाईन संपते आणि त्याच्यानंतर अर्थातच बरेच वेळा असे खिंडी अशा होत्या, पण बरेच वेळा अशा खिंडीसाठी तुम्ही अगदी 8 5,500 पर्यंत पण खाली उतरता. कारण मी म्हटलं तसं की एखाद्या उंटाच्या पाठीवरनं तुम्ही पुन्हा अगदी जमिनीपर्यंत उतरता आणि पुन्हा दुसऱ्या उंटाच्या पाठीवर चढायचं असतं. अशा तऱ्हेच्या खिंडी तुम्ही अ, खूप साऱ्या आपल्याला like 7 महिने ओलांडण्यात विचार 7 महिने या 7 महिन्याच्या प्रवासाची सुरुवात झाली अरुणाचल प्रदेशवरनं आणि पहिला दिवस होता. सकाळी 10 वाजता सुरुवात होणार होती. ती 4 वाजता झाली. कसा होता तो दिवस? काय आता तुम्हाला काय सांगू मला ते म्हणजे आम्ही 10 वाजता सकाळी 7 वाजता आमच्या बॅगा वगैरे भरून स्पेशली गुवाहाटीचे आसाममधले लोकं आणि गुवाहाटीच्या लोकांनी त्यांनी टीव्ही क्रू पाठवला होता, की पहिली अशी महिला मोहीम चालली आहे, तर आपण याचं पूर्ण कव्हरेज टीव्हीवर दाखवलं पाहिजे, दूरदर्शनवर दाखवलं पाहिजे. आणि कारण हा काळ होता जेव्हा मोबाईल आणि इंटरनेट आणि काही नव्हतं. त्यामुळे दूरदर्शन आणि रेडिओवर हे सगळ्या गोष्टी लोकांना समजायच्या. पण आणि आम्ही हे पण ठरवलं, की अरुणाचल म्हणजे इतका पूर्वेला आहे, की 5 वाजता तिथे सूर्यास्त होतो. आणि सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही 20 किलोच्या बॅगा घेऊन सगळ्या त्यांनी तयार आहोत. 10 वाजले, 11 वाजले, कोणीही येईना आणि आम्हाला वाटलं, की आजचा दिवस असाच बसून जाणार आहोत. तेवढ्यामध्ये ती बचनीने अनाउन्स केलं, की आपला गाईड आलेला आहे आणि आपल्याला निघायचं आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या एकमेकांकडे बघत होतो. पण आमचे लीडर म्हटलं चालायचं म्हटल्यावर आम्ही सगळं त्यांच्या आदेश पाळणं जरुरीच आहे हे समजून चालायला सुरुवात केली. आणि माझ्या उजव्या पायाचा घोटा पूर्वी बऱ्याच काळापासून दुखावलेला असल्यामुळे मला पटकन लवकर चालता यायचं नाही. आता तेव्हाही नव्हतं आणि आताही नाही येत, पण तेव्हा तर बिलकुलच येत नव्हतं आणि रस्त्यावरती चालू केल्यामुळे आम्ही 2-3 जणी बाकीच्या ग्रुपपासून वेगळ्या झालो. आणि साधारण 6:30-7 वाजता इतका काळाकुट्ट अंधार झाला, की आम्हाला वाटलं, की आपण रस्ता चुकलेलो आहोत. एका साईडला दरी होती, दुसऱ्या साईडला पूर्ण काळा कातळ होता. आणि आम्ही तिघी जणी विचार करतो, की बाकीचा आपला ग्रुप गेला कुठे? असं होताना तेवढ्यात आम्हाला दूरवरून आणि आम्ही ठरवलं, की आपण मागच्या गावात जाऊ आणि तिथे चौकशी करू. पण आम्ही हे विसरलो होतो, की इतकं छोटी जागा होती ती. तिथे 4-5 घरांची जी घरं होती ती गावं होती. ती वस्ती पूर्ण अंधारात अ, एकदम शांतपणे गेलेले होते लोकं. तर आम्ही विचार करतो तेवढ्यातच दूरवर आम्हाला ट्रक येताना दिसली. आणि मी त्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला त्यांनी फक्त काही न बोलता इशारा केला, की तुम्ही आतमध्ये जा, तुम्हाला सोडतो कुठे पुढे जायचं ते. तर आम्ही दोघी-तिघी घाबरलेलो होतो कारण पूर्ण ट्रकमध्ये अंधार होता, रस्त्यावर पूर्ण अंधार होता, अनोळखी जागा होती, 3 बायका एकट्या आणि पण दुसरा काही पर्याय दिसत नव्हता. म्हणजे की आपण कमीत कमी आपण तिघी तर एकत्र राहू आणि अगदी डोळ्याला आम्ही आतमध्ये चढून एका कोपऱ्यात गप्प बसून आमचे डोळे रस्त्याला खिळलेले होते. पण लवकरच आम्हाला एक 10 मिनिटं नाही होतं तेवढ्यात आमचे जे साथीदार होते ते त्यातले एक जण रस्त्यावर दिसली
आणि त्यांनी आम्ही त्यामुळे त्यामुळे मी लगेच उतरलो आणि फक्त असा पहिला दिवस अशा त्याच्या ट्रेकचा पहिला दिवस असेल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. हे 7 महिन्याचा प्रवास पूर्ण करायचा आहे आणि पहिल्या दिवशी रस्ता हरवलाय किंवा अंधारात अडकलेले आहे. म्हणायचं की ही सुरुवातच आहे की असं आपलं काय होणार आहे? आपण सुरुवातच अशी केली आहे. बरोबर, बरोबर. सो अरुणाचल प्रदेश पूर्ण तुम्ही क्रॉस करून भूतानमध्ये गेलात. भूतानमध्ये येऊच पण तुम्ही जी पहिली खिंड, जी पहिला पास तुम्ही जो हे केला, त्यावेळेस काय अनुभव होता? जेव्हा आम्ही अरुणाचलमध्ये चालू केलं तेव्हा फेब्रुवारीमध्येच आम्ही 4 फेब्रुवारीपासून बोमडिला या शहरापासून छोट्या गावापासून ट्रेकिंगला चालू केलं. तेव्हा 2 दिवसाचा हिवाळा अजून असल्यामुळे खूपच बर्फ सगळीकडे बसलेला. म्हणजे अगदी 6-7 फुटाचा बर्फ. जरी सेला पास हा जो आमचा पहिलं उद्देश होतं ओलांडून तवांगकडे जायचं, तो पूर्ण बर्फाच्छादित होता. परंतु त्याच्या आधीच्या 2 कॅम्पपासून ती पूर्ण एरिया मिलिटरी आणि आर्मीच्या ह्याच्यामध्ये कंट्रोलमध्ये असल्यामुळे अ, पहिले 2-3 दिवस आम्ही त्यांच्या निगराणीमध्ये होतो आणि ते बाकीचे त्यांचे काही सवंगडी सुद्धा आमच्याबरोबर या सैलापासपर्यंत आले होते. फक्त पहिला पास असल्यामुळे सगळ्यांना अगदी असं एक हुरूप असतो तसं म्हणतो तसं आणि आम्हाला की सगळ्यांनी आपल्याला मदत केली आपण आणि सडनली एक जाणीव झाली की पलीकडे जाताना आणि त्यांना बाय-बाय करताना की ह्याच लोकांना ज्यांनी आपल्याला एवढी प्रेमाने मदत केली, प्रेमाने जेवण करण्याची व्यवस्था केली ह्या पहिल्या 4-5 दिवसामध्ये. त्यांना आपण पुन्हा कदाचित कधी भेटू शकणार नाही. ही जाणीव खूप म्हणजे थोडीशी डिस्टर्ब करण्यासारखी होती पहिला पास असल्यामुळे आणि अर्थातच पहिला पास एवढा उंच पास क्रॉस केल्यानंतर, खिंड क्रॉस केल्यानंतर एक सगळ्यांना खूप आनंद होता आणि आम्ही खूप भरपूर फोटो घेण्यात मग्न होतो सगळ्यांमध्ये. म्हणजे हे खूप छान म्हणजे की की हे लोकं काहीतरी 2-3 दिवसाकरताच आपल्याला भेटले. त्यांनी एवढी मदत आपल्याला केली आणि आता याच्यानंतर कधीच कदाचित भेट होणार नाहीये. हा खूप हे विचार म्हणजे तो जसे-जसे दिवस गेले तसं-तसं मला पण म्हणली मी अजूनही मी जेव्हा पहिला प्रवास केला आणि खिंडीच्या पलीकडेचे नुरनांग या गावामधल्या लोकांनी आणि तिथल्या आर्मीच्या लोकांनी आमचं स्वागत केलं. हे अजूनही आठवतं. अ, तुम्ही या प्रत्येक चॅप्टरला खूप छान म्हणजे हेडिंग पण दिलेलं आहे, टायटल पण दिलेलं आहे. अ स्माईल ट्रुली हॅज द पॉवर टू ब्रेक ऑल द बॅरियर्स असं तुम्ही भूतानच्या ह्याच्यात लिहिलं पण आहे. आणि भूतान हा जो देश आहे त्यांच्यात तिकडे ग्रॉस नॅशनल हॅपीनेस, त्यांच्याकडे GDPपेक्षा ग्रॉस नॅशनल हॅपीनेस ते लोकं जास्त काउंट करतात. कसा होता अनुभव भूतानमधला? भूतानमधले लोकं आम्ही प्रत्येकाला एक तर भूतानची भाषा खूपच वेगळी आहे. भूतानमध्ये 20 जिल्ह्यांमधले आम्ही जवळ 11 जिल्हे पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत पार केले आणि प्रत्येक जिल्ह्याची भाषा आपली वेगळी आहे. आणि आता म्हणतात तर भूतानची पहिली पहिली त्यातली भाषा वेगळी असली तरी आम्हाला त्यातली एकही भाषा येत नव्हती. परंतु मी म्हटलं तसं की स्माईल हॅज अ पॉवर टू ब्रेक ऑल बॅरियर्स. फक्त एक तर भारतातल्या स्त्रिया म्हणून आम्हाला त्यांनी खूप मान-सन्मानाने वागवलेलं आहे. आम्ही स्टेट गेस्ट ऑफ भूतान होतो. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रत्येक वेशीवर येऊन मग ते दिवस असो की रात्र असो आमचं स्वागत करायला यायचे. आमची देखभाल त्यांनी व्यवस्थित खूपच सुंदरतेने ठेवली होती. आणि कोणी इव्हन लोकल लोकं जेव्हा आम्हाला भेटायचे छोट्या शाळांमध्ये, गावांमध्ये सगळे नेहमी एकमेकांना आम्ही हसून स्वागत करायचो. आणि त्यामुळे ते एक म्हणजे कितीही दमलेलो असलो तरी त्या हा त्या त्या त्यांच्या एका त्या छोट्याशा स्मितामुळे, हास्यामुळे मन प्रफुल्ल होऊन जायचं. वाह! मस्त. आणि पुढे पण तुम्ही म्हणजे भूतानमध्ये असताना एक तुमच्या पर्सनल आयुष्यात पण एक वाईट घटना घडली, की आजी तुमची वारली आणि हे पुस्तक तुम्ही त्यांनाच डेडिकेट केलेलं आहे. सो तुमचा आणि त्यांचा बॉन्ड किती चांगला असेल, की जवळचा असेल हे पण त्यातनं लक्षात येतं. ती एक तुम्हाला बातमी भूतानमध्ये असताना लक्षात आली आणि मागे अरुणाचल प्रदेशमध्ये असताना तुमचा पायाचं तुम्ही मगाशी सांगितलंच, की तुम्हाला अडचण होती आणि तेव्हा असं झालं, की चालता पण येत नव्हतं. तुम्ही अगेन त्याच्यामध्ये लिहिलंय, की "यू कॅन अचीव्ह एनिथिंग इफ यू थिंक यू कॅन." सो हे अफर्मेशन्स जे असतात, म्हणजे आपण हे कोट्स वाचतो किंवा अफर्मेशन वाचतो, तर या सगळ्याचा खरोखर फायदा होतो. मी मानते होतो आणि मला असं वाटतं की जे आपण अ, मला असं वाटतं म्हणजे मी मनापासून मानते की
विचार हे आपण जसे जिवंत आहे, तसे आपले विचारही जिवंत असतात. आपल्या आजूबाजूचं वातावरण पण एक जिवंतपणा असतो, की सूर्य उगवतो, फुलं फुलतात, पक्षी उडतात. म्हणजे मला हे मॅजिक वाटतं, की रोज सकाळी आपण काही केलं तरी रोज सूर्य स्वतःहून उगवतो, स्वतःहून मावळतो. हे एक आपण कधी विचार केला कसं हे सगळं घडतं? ह्याच्यामधलं एक जी चेतना आहे, ही कुठून येते? त्यामुळे ही जी चेतना आहे, याला जर तुम्ही त्या चेतनेला पावलावर पाऊल टाकून जर आपण वागलो, तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला एक म्हणजे तुम्हाला इतके अद्भुत अनुभव येतील, म्हणजे ती छोटीची छोटी गोष्ट पण तुम्ही फक्त मनात आणा गोळखा आणि ती ह्या हवेत सोडून द्या. तुमच्या मनातले विचार ह्या चेतनेसाठी त्या चेतनेला अर्पण करा. फक्त ही गोष्ट फक्त करून बघा आणि मग तुम्हाला जाणवेल, की तुम्ही जे मनात धरता ते सतत सत्यात उतरवायला कुठलीतरी दैवी शक्ती तुमच्या मदतीला येते. कुठून कशी मदत येईल हे विचार करणं आपल्या हातात नाहीये. परंतु ह्या चेतनेवर विश्वास ठेवणं नक्कीच आपल्या हातात आहे. बरोबर. पण म्हणजे मला अगेन तुम्हाला हे विचारायचं की हे तुम्ही आज म्हणताय, हे हाइंडसाइटमध्ये म्हणताय कारण हे तुमचे इतके सुंदर फोटोज तुम्ही याच्यात टाकलेले आहेत. मी आय कॅन इमॅजिन की म्हणजे तो विस्तृत प्रदेश आहे, सगळीकडे बर्फ आहे, पीक्स आहेत, मधून रस्ता जातोय. ते आपण सगळं हेवी बॅग्स पाठीवर घेऊन चाललेलो आहे. ऑक्सिजन कमी आहे, पाण्याची कमतरता आहे. खूप म्हणजे काय म्हणतात त्याला लोनलीनेस फील होतोय. या सगळ्या ह्याच्यातनं चालत असताना खरोखर या सगळ्या गोष्टी सो मला हेच सांगायचं की हा विश्वास जो आहे, हे दृढनिश्चय आहे की ही चेतना जी आहे, तिला जर मी आपल्यासात केली तर जेव्हा मला खूप थकवा आलेला आहे, तेव्हा म्हणतात ना की खूप जेव्हा तुम्ही थकलेला असाल, तुम्ही जर पडलात, तुम्ही ठेच लागून पडलात, तर तुमच्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर तुम्ही उठून रडत बसा, की मी पुढे जाणार नाही, असं कसं करू? माझे पाय दमलेत, माझं हे दुखतंय, मला उचलत नाहीये, मला वजन आहे, मला थकवा आलाय, मला भूक लागली आहे. आणि दुसरा पर्याय असा आहे, की तुम्ही उचललात, तुमची जे काही जखमेचा तुम्ही आढावा घेतलात, की हे आणि ते पुन्हा होणार याची काळजी घेऊन, जी काही परिस्थिती आहे, त्याला सामोरं जाऊन आपला आत्मविश्वास ठेवून, की नाही मला ह्या स्वप्नासाठी हे माझं एक पहिलं पाऊल पाऊल आहे आणि जरी ते किती कठीण असेल, तरी माझी ती तयारी आहे कारण मला स्वप्नापर्यंत माझ्या स्वप्नासाठी पोहोचण्याला ही पायरी घेणं मला महत्त्वाचं आहे. कारण मी आयुष्यभर हे म्हणत आले. मी शाळेत असताना सुद्धा मी खूप मला पोट दुखायचं जातं, तर मी लहान वयासारखी मला की सगळे तुला की "हां, आणि तू खूप बारीक आहेस, हे तुला काही ना काहीतरी होत राहतं." तर मला काही खेळायला आवडायचं की मी पहिली खेळायला जायची, की ठीक आहे आपण नंतर बघू पाय दुखले तर नंतर बघू काय झालं तर. पण आधी तुम्हाला जे तुमचं मंतव्य आहे, ते मंतव्य पूर्ण करण्यासाठी जर तुम्ही मनाचा दृढनिश्चय केलात, तर कुठून ना कुठूनतरी ती शक्ती तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपाने मदत करते. ज्याने तुम्ही हे बिलीव्ह करता, की तुमच्या मनात तुम्ही जे आणलं, तर ते करायला तुम्हाला प्रोत्साहन आणि मदत, प्रोत्साहन, चेतना कुठून तरी मिळते. पण पहिल्यांदा हे इफ यू थिंक यू कॅन हे तुम्हाला खरंच तुमच्या मनात तुम्हाला कोरायला हवं. तुमच्या मनात आणि तुमच्या विश्वासात कोरलं, तर त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला, तर तुम्ही हे ॲक्चुअली सतत उतरवू शकता. आणि हे मी पदोपदी त्याच्यानंतर तेव्हा आणि त्याच्यानंतर ट्रेकिंगच्या ह्या एक्सपिडिशनमध्ये आणि त्याच्यानंतरच्या आयुष्यामध्ये सुद्धा मी आजमावत आलेली आहे. वाह! एखादा किस्सा असा कधी झाला, की एखादी अशी कधीतरी खूप म्हणजे मार्गच सापडत नव्हता आणि तुम्ही जसं म्हटलं, की एखादी दैवी शक्ती येऊन मदत करते किंवा दैवी शक्ती म्हणा किंवा कुठलंही पॉवर वी कॅन से युनिव्हर्स तुम्हाला हेल्प करतं असं काही एखादा एक्सपिरियन्स? हो, ॲक्चुअली हे इव्हन भूतानमध्ये झालेलं आहे, की आम्ही एक योंकाला म्हणून पासाठी चाललो होतो. कारण आम्ही जेव्हा भूतानमध्ये पोहोचलो, तेव्हा पण हिवाळा मी म्हणत होता आणि बऱ्याच ठिकाणचे च्या खिंडी खूप हिमवर्षामुळे बंद झालेल्या होत्या. आणि तिथे सैनिक लोकंसुद्धा बरेच लोकं तिथे तेव्हा 1990ची गोष्ट आहे. त्यामुळे तेव्हा पोर्टर्स हे वगैरे नव्हते आणि आतल्या गावांमध्ये इंटिरियरच्या भूतानमध्ये एवढ्या कुठल्याही सोयी नव्हत्या बिलकुल. त्यामुळे आम्ही योंकाला जात असताना आमचा संबंध आम्ही 8 जणींचा ग्रुप होता आणि 8ही जणी आम्ही कुठल्या घनदाट जंगलाकडे चाललो होतो. आणि आम्हाला प्रत्येकीला वाटत होतं, की आपण कदाचित आपलं जे ध्येय आहे योंकालाच्या कदाचित त्या खिंडीकडे आपला हा रस्ता जात नाहीये. पण आम्हाला असं वाटलं, की दुपारी 12:30 वाजता अगदी 2-3 वर्षाची 3 मुलं एका झाडावर चढून बसली होती. आणि त्यांच्या म्हणजे लहान मुलांच्या आवाजाने आमचं सगळ्यांचं लक्ष वरती गेलं. म्हणजे एवढी लहान मुलं आणि त्यांच्याबरोबर कोणीच नव्हतं.
आणि वरती फक्त ते 3 मुलं आमच्याकडनं हसतायत आणि बघतात आणि आम्हाला सांगतात, तुम्ही फक्त बोट दाखवतायत, की परत जा, परत जा." तर आम्हाला समजेना, पण आम्हाला का वाटलं माहिती नाही, आम्ही सगळ्यांनी त्यांच्याकडे बघितलं, आमच्याकडे फक्त हसले ते ती 3 छोटी मुलं आणि आम्ही परत तिच्याकडे गेलो आणि परत परतीच्या रस्त्यामध्ये ज्या रस्त्यावर चाललो होतो तिकडनं थोडं अंतर जाताच एक मोनास्ट्री आली. जिथे आम्ही आतमध्ये गेल्यावर तिथे एकदम एक म्हातारे गृहस्थ होते. खूप त्याच्यामध्ये सुंदर एक फोटो आहे पुस्तकामध्ये, की आणि ॲक्चुअली त्यांनी आम्हाला दरवाजा उघडला. एकही शब्द न बोलता आम्हाला बसायला सांगितलं. पाणी दिलं. तिला त्यांचा एक सुजा नावाचा एक गरम चहा असतो. साधा बटर टी म्हणतात त्याला, तो दिला आणि नमस्कार करून म्हणाले, की "तुमचा रस्ता खूप अजून लांब आहे आणि ही तुमची पायवाट." आणि त्यांना माहिती नव्हतं, की आम्ही योंकालाला चाललो आहेत, आम्ही कुठे आलो आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक एक वेगळं तेज होतं आणि नंतर आम्ही पुढे गेलो. आम्हाला तिथे योंकाला पोहोचल्यावर कळलं, की ते त्या मठाचे मुख्य गुरु होते तिथले. असे हे अनुभव म्हणजे आता ह्याला हाइंडसाइट की हाइंडसाइट म्हणतात, की आम्ही अशा व्यक्तींना पण भेटलो ज्यांना अगेन की पुन्हा मी कधीही आयुष्यात भेटणार नसते. बरोबर. खरंच. नाही, जबरदस्त अनुभव होता. पण त्याच्यानंतर पूर्ण तुम्ही भूतान क्रॉस करून तुम्ही जसं म्हटलं 11 जिल्हे क्रॉस करून मग परत भारतात सिक्कीममध्ये आलात आणि तुमच्या या पुस्तकातनं आणि या फोटोजमधनं सिक्कीम आणि अरुणाचल हे इतके सुंदर आहेत, हे आम्हाला म्हणजे आत्तापर्यंत हिमालय किंवा बर्फ म्हणजे काश्मीर आणि हिमाचल इथपर्यंतच आम्हाला माहिती होतं. पण इतके सुंदर राज्य आहेत सिक्कीम. पुस्तकाच्या आत्ताच्या इंटरनेटमुळे लागली पण माध्यमातून मला सांगायचं होतं आणि इंटरनेटमध्ये पण आजकालच्या ह्याच्यामध्ये समजू शकतं, की पूर्वेकडची ही जी अरुणाचल, भूतान, सिक्कीम, आसाम, मेघालय जी सुंदर हे प्रत्येक त्याला 7 सिस्टर असं म्हटलं जातं आणि प्रत्येकाचा अनुभव, प्रत्येकाचं सौंदर्य, प्रत्येकाची नैसर्गिक सौंदर्यता आणि आर्ट आर्किटेक्चरची सौंदर्यता पण खूप वेगवेगळी आहे. आणि ह्या पुस्तकामध्ये होतं जर लोकांना वाचल्यामुळे त्यांना तिथे जायची इच्छा झाली, तर त्यातच मला त्याचं मला खूप समाधान होईल. पुस्तक वाचून आणि स्पेशली फोटोज बघून खूपच नक्कीच तिथे जायची इच्छा होतेच. सिक्कीममध्ये तुमचं स्वागतच लीचेसनी केलं म्हणजे वळू असं अंगावर सगळीकडे जळू सॉरी. तर जळू म्हणजे एक म्हटलं तर मी पर्सनली असं म्हणते, की मी बिलीव्ह करते, की प्रत्येक जीवाला पृथ्वीवरच्या प्रत्येक जीवाला स्वतःची जागा आहे, स्वतःला राहण्याचा जीव जपण्याचा अधिकार आहे. पण जेव्हा जळू येते तेव्हा सगळे आम्ही दगडांवर नाचायला लागलो होतो. पण तसं म्हटलं तर आपल्या आयुर्वेदामध्ये सुद्धा जळू मेडिसिनल ह्याच्यामध्ये म्हणून प्रॉपर्टीजमध्ये किंवा विष खेचण्यासाठी त्याचा वापर करायचा. त्यामुळे तिचं बोलण्यामध्ये मी म्हणते, की सांगण्यामध्ये बोलण्यामुळे त्याचं जास्त सोम वाचवलं जातं असं मला वाटतं. एक छोटासा जो जीव आहे पण आणि आपल्याला वेदना न करता तो रक्त खेचून घेतो. फक्त जेव्हा आपण शूज काढतो तेव्हा समजा आपल्याला वाटतं, की अरे तुला मी म्हणते, की अरे दुसऱ्या होता. जेव्हा मी संध्याकाळी शूज काढले तेव्हा माझ्या संबंध पायावरती गुडघ्यापर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी लाल रंगाचे त्या बसलेल्या होत्या आणि बऱ्याच ठिकाणी रक्त वाहत होतं. पण ठीक आहे, की जेव्हा आपण त्यांच्या प्रदेशात गेलेलो आहोत, मी त्यांच्या प्रदेशात गेलेले आहे, तेव्हा काळजी घ्यायची जबाबदारी माझी आहे, असं माझं मत असतं. तर काही ते जळू चावणे म्हणजे काय जीवावर बेतलं असं काही होत नाही. फारच कमी लोकांना त्याचा म्हणजे त्याची हां, साइड इफेक्ट किंवा असं होण्याचा संभावना असते. त्यामुळे पण हे सगळं म्हणजे फोटोज आणि या सगळे ग्लॅमरस बघताना या सगळ्या गोष्टी पण लक्षात ठेवल्या पाहिजे, की ह्या सगळ्या चॅलेंजेसमधनं पण जायला लागतं. कसं की तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मग ती रस्त्यात लीच असू दे, खूप दलदल असू दे, खूप कडक रस्ता असू दे, खूप कोसळणाऱ्या दऱ्या असू देत किंवा खूप सतत वरनं पावसाची धार असू दे. तर तेव्हा थोडंफार तुम्ही म्हणता तसं, की कसं काय तुला असं कसं वाटतं, की मनोबळ कुठून येतं, की ना यू कॅन अचीव्ह एनिथिंग. तेव्हा ते पुन्हा ते एक असर्ट करणं, की तुम्ही काय विचार करता, की कोणीतरी सांगेल किंवा आपण म्हणणं, की "अरे नाही जमत, घरी जाणार." पण ते सगळ्यात सोपं आहे ना. एखादी गोष्ट का करायची? तुम्ही कठीण आहे म्हणून तुम्ही करायला निघालात. पण मग ते करण्यासाठी तुम्हाला ते धाडस करण्यासाठी पण तुम्हाला स्वतःला असर्ट करायला लागेल, की नाही मी करू शकते. ठीक आहे. ह्या एवढ्या छोट्या गोष्टींवर मी माझ्या जे काही मध्ये मला अडथळे येतात त्याच्यावर मी मात करून पुढे जाऊ शकते. बरोबर, बरोबर. सो सिक्कीममधनं नेपाळमध्ये तुम्ही आय थिंक नेपाळचा जो प्रदेश होता सगळ्यात जास्त काय तुम्ही नेपाळमध्येच स्पेंड केला असेल? नेपाळ पूर्व ते पश्चिम नेपाळ जवळ आम्हाला 66 दिवस लागले होते आणि नेपाळमध्ये पण पूर्व नेपाळ, मध्य नेपाळ आणि पश्चिम नेपाळ असे आम्ही त्याचे 3 मोठमोठे प्रांत आहेत. त्याच्यामध्ये बरेच
जिल्हे आहेत आणि आम्ही जवळ-जवळ आणि तिथे सगळ्यात मोठ्या-मोठ्या खिंडी मोठे म्हणजे जसं एव्हरेस्ट, अन्नपूर्णा या सगळ्या मोठी-मोठी शिखरं पण नेपाळच्याच राज्यात आहेत. म्हणजे त्याला आपण हिमालयातला स्वर्ग म्हटला तर तो कुठे आहे? तर तो नेपाळ असंच कोणीही पटकन म्हणू शकेल. बरोबर. पण तुम्ही आत्ता म्हटलं, की स्वर्ग कुठे आहे? त्या स्वर्गातल्या ज्या अडचणी असतात त्या आपल्याला फक्त फोटोतनं जाणवत नाहीत. एक खूपच हृदयावक असा घटना त्यात तुम्ही सांगितलेली पण आहे, लिहिली पण आहे, की एका ठिकाणी आपण सगळ्या गोष्टी गृहीत धरतो, की छोट्या-छोट्या गोष्टी कुठेही मिळत असतील असं. एका ठिकाणी गेलात तुम्ही दूध मागितलं आणि त्या बाईनी स्वतःच्या स्तनाकडे हात दाखवून, की इथे हेच दूध मिळतं. सो काय असं काही झाल्यावरती म्हणजे एक तर कारण मी माझं थोडं स्केचिंग करत होती. त्या दिवशी आम्ही दोबन गावामध्ये थांबलो होतो आणि करता-करता मी थोडी नदीवर जाऊन थोडी अंघोळ वगैरे करून आली. नंतर म्हटलं की गावात जाऊन विचारावं कुठे दूध आहे का? आणि तिथे जेव्हा मी तिच्याकडे गेली तेव्हा अ, तिने जे काय केलं स्वतःचं तोंड दाखवून म्हणाली की हेच माझ्याकडे दूध आहे. त्याच्यातल्या म्हणजे तिच्या डोळ्यातली वेदना दिसत होती, पण चेहऱ्यावर हास्य होतं. आणि मला वाटलं की मी 2 महिने, दीड 2 महिने इथे चालते. ही गोष्ट माझ्या लक्षात कशी नाही आली? मी अशी माझी संवेदनाशील कुठे गेली होती? म्हणजे मला मला स्वतःवर राग आला, की माझी संवेदना कुठे होती? ही बाई तिची वेदना समजून हसत-हसत मला त्याचं उत्तर देते. पण माझी संवेदनाशील कुठे होती, जेव्हा मी दीड महिने अशा लोकांच्या सहवासात चालते? हं. आपण त्यांच्याकडनं हेल्प घेतो आणि पण आपल्याला त्यांची परिस्थिती आणि स्पेशली त्या प्रसंगात मी सांगेन, की इथे इतकी म्हणजे मी मुंबईसारख्या ठिकाणी किंवा कुठल्याही दुसऱ्या शहरांमध्ये आपण लाईट लागणं, पाणी मिळणं हे आपण गृहीत धरतो, की अरे नळ उघडला की पाणी आलं, स्विच ऑन केला की लाईट लागला, गॅस चालू केला की लगेच आपल्याला अन्न शिजवता येतं. पण छोट्या गावांमध्ये असं कधीच नसतं. त्यांना लांब जाऊन लाकडं तोडून आणायला लागतात गावासाठी. पाणी नदीवरनं जाऊन लांबून 2-3 किलोमीटरनं तुम्ही मोठ्या घागरी घेऊन बनवतात. मग ते लहान मुले असतील, मोठ्या बायका असतील आणि मोस्टली ही सगळी जबाबदारी बायकांची असते तिथल्या गावांमध्ये सुद्धा. आणि एवढं सगळं करून मी त्यांच्याकडे एकच शकली किती कष्ट असू देत, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य कधी मावळलं नाही. हं. ते शिकण्यासारखं आहे म्हणजे. म्हणजे आम्ही येता-जाताना ते ट्रेकमध्ये जेव्हा एकमेकांच्या समोरासमोर कधी यायचं, तर कधी-कधी त्या गवताचे किंवा दुसऱ्या वस्तूंचे लाकडाचे 50-50 किलोचे भारे त्यांच्या पाठीवर असायचे. परंतु आपल्याला बघतात नमस्कार करून एक ते गोड हास्य म्हणजे मला ती आठवण मला अजून येते, की किती वेळा आणि त्याच्यातून मी एकच शिकले, की किती कष्ट झाले आणि त्यांच्या कंपेअर मग माझं आयुष्य तर खूपच समाधानाचं होतं. मला अशा तऱ्हेची कष्ट मी आयुष्यात कधी बघितले नव्हते, की कधी उपाशी राहण्याची कधी वेळ आली नव्हती. त्यामुळे हे सगळं ॲक्चुअली बघून आपल्याला जाणवतं, की एवढं सगळं असूनही ही हिमालयातली लोकं हसून तुमचं स्वागत करतात आणि आपण एवढ्या सगळ्या गोष्टी असेही लोकांच्या चेहऱ्यावर एक न साधं हास्य ह्याच्यासाठी लोकांना त्याची काय म्हणू असून हॅलो पण म्हणायला लोकांना जड जातं. एक साधं हसायला सुद्धा किंमत वाटते. एक नेपाळमधलं एक खूप चित्र म्हणजे फोटो आहे तुमचा. तुम्ही स्केच पण त्यात टाकलेला आहे. एक निमुळता असा अ, प प लाकडाचा ब्रिज आहे. त्याच्यावर काही दगड ठेवलेत. खाली मोठी दरी आहे. काय त्या ब्रिजवरनं क्रॉस करण्याचा अनुभव कसा होता? आम्ही तोरुंगला सेंट्रल नेपाळमध्ये तोरुंगला हा जो खूप अन्नपूर्णा सर्किटचा जो फेमस ट्रेक आहे, त्याच्यानंतर आम्ही मुक्तिनाथला पोहोचलो आणि मुक्तिनाथवरनं पश्चिम नेपाळमध्ये जाणारा जो रस्ता आहे, तो सांगदा नावाच्या खिंडीकडे जात होता आणि सांगदा नावाच्या खिंडीकडे ही कागबेनीवरनं जाणारी छोटीशी पायवाटेने आम्ही वरती गेलो. निर्जळ जागा, भयंकर तापमान होतं आणि 2 दिवसाच्या ट्रेकनंतर ही जी अजूनही दोन्हीकडच्या दगडाच्या कपारी अरुंद होत गेल्या आणि आणखी निमुळतं होत घेऊन जास्त स्टीप होत गेला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी आलो तेव्हा मी बघितलं की जवळ-जवळ 8 फूट रुंदीमध्ये 3000 फूट खोली असलेला एक ब्रिज होता ज्याच्या आम्हाला पलीकडे जाऊन आमचा ट्रेक पुढे जाणार होता. परंतु तिथे एका दगडावर फक्त त्या 2 लाकडाच्या ओंडक्यांवरती साधारण 8-10 दगड ठेवून पायरीसारखे ठेवलेले होते आणि त्याच्या दोन्ही बाजूंना सुद्धा लाकडं आणि दगडांनीच त्याची रचना केलेली होती. आणि आम्ही सगळे एकमेकांकडे पाहत होतो. पण रस्ता एक होता आणि जसं गाईडनी सांगितलं, की "तू माझ्या मागे या."
तेव्हा प्रत्येकजण फक्त एकच होतं, की प्रत्येकीला स्वतःची एका वेळी फक्त एकच माणूस त्या एवढीच जागा होती, की जेमतेम जेमतेम 1 फूट रुंदीचा तो हा पूल होता. आणि तेव्हा जेव्हा मी माझ्या मैत्रिणीला विनंती केलेली माझा फोटो घेण्यासाठी, कारण म्हटलं की कदाचित हा क्षण पुन्हा कधी येणार नाही. ही जागा पुन्हा इतकी लांबची जागा आहे, की आणि तिथे परमिशन मिळणं खूप कठीण आहे. त्यामुळे पुन्हा कधी इथे यायचं मला वाटत नव्हतं. आणि सगळ्यामुळे समोरच्या व्यक्ती बघत दिसते ते डोळे मला जाणवत होते, की समोरच्या माझ्या मैत्रिणीचे डोळे पण माझ्याकडे आहेत. पण मला माहिती होतं, की माझे डोळे फक्त माझ्या समोरच्या पुढच्या पावलाकडे असले पाहिजेत. त्यामुळे वन स्टेप ॲट अ टाईम अँड यू कॅन अचीव्ह एनिथिंग, हे घोकत मी प्रत्येक पाऊल टाकत तो पूल ओलांडलेला आहे. बापरे! नेपाळमध्ये पुढे तुम्ही ते असं लिहिलंय, की द कोल्ड वेदर हॅड नॉट अफेक्टेड इट ॲज मच ॲज कोल्ड शोल्डर्स ऑफ इट्स पियर्स. 8 बायका एकत्र निघाल्या होत्या. पण पुढे जाऊन त्या 5 वेगळ्या झाल्या आणि 3 वेगळ्या झाल्या. नेमकं काय कारण होतं? त्याचं असं झालं, की जेमतेम 10 दिवस झाले असताना आमच्या लीडरनी फतवा काढला, की जी काही मी डायरी लिहिते, फोटो काढते, हे सर्व तिची प्रॉपर्टी असेल. आणि मला फोटोग्राफर म्हणून जेव्हा तिने अपॉइंट केलं, तेव्हा ही माझी अपेक्षा नव्हती. रादर माझी भेट तिच्याशी झाली होती, तेव्हा तिने मला सविस्तरपणे आमचं बोलणं झालेलं होतं, की मी पूर्ण स्वतःसाठी एक्सपेडिशनसाठी फोटो घ्यायचे. ते मी तिच्यातर्फे दिवेशकडे पाठवले जातील, माझ्या मिस्टरांकडे पाठवले जातील आणि नंबरिंग वगैरे करून आपण त्याचं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन करू. परंतु हा सडन बदल जो झाला 10 दिवसानंतर, त्याच्यामध्ये मी खूप डिस्टर्ब झाले होते. आणि त्यांनी म्हणजे की मी त्यांचं ठोस कारण त्यांनी मला काही सांगू शकत नव्हता, की असं त्यांनी विचार सडनली का बदलला होता. आणि त्यात ॲट द सेम टाईम बाकीच्या ज्या 5 जणी होत्या, आम्ही भारतातल्या वेगळ्या प्रांतातल्या मधनं आलेलं होतं, जसं मी पहिलं म्हटलं तसं. त्यामुळे आम्हा तिघींनाही लोकं जातात ट्रेक करताना लोकल लोकांशी बोलणं, तिथल्या काही आर्टिफॅक्ट्स बघणं किंवा त्यांना आता नेपाळमध्ये आम्ही कागद हँडमेड पेपर बघताना बघितलं, तर आम्ही तिघी लगेच तिकडे जाऊन तर आमचे तिघी जणींचे विचार तिथे ह्या प्रवासाबद्दलची एक जी आतुरता किंवा इच्छा होती, ती जवळ सारखी होती. त्यामुळे आणि आम्हाला प्रत्येक वेळेला, की आपण ज्या कारणासाठी आलोय ते इथले अनुभव, इथल्या लोकांशी भेटणं, इकडची सौंदर्य बघणं, ते आपल्याला हा चान्स मिळालेला आहे, की आपण इथे येऊन ट्रेक करतो. पण जगातल्या बाकीच्या लोकांनाही हा अनुभव यावा. आणि त्यामुळे आपले विचार आणि आपले अनुभव लोकांपर्यंत हा आमचा पहिल्यापासूनचा मानस होता. त्यामुळे आणि त्याच्यात ते मान्य नव्हतं. त्यामुळे मग हळू आमच्यामध्ये दुरी पडत गेली. तेव्हा मी 31 वर्षाची होते आणि ती 41. त्यामुळे मला वाटायचं, की मी लहान आहे, मला अनुभव नाही. तर मी 4 महिने खूप प्रयत्न केले पडतं घेऊन तिला समजवायचे किंवा की "दीदी आपण सगळे मिळून आपण हे पुस्तक बनवू, पण काय मला ते तसं तुम्ही विचार नका करू, पण मला फोटो घेऊ द्या." बऱ्याच वेळा तिने मला फोटो घेण्यासाठी फोटो घेण्यावर परमिशनसाठीही नकार दिला. त्याच्यामुळे हे असं करत असताना त्यांनी मग आणि ती नेहमीच एक अल्टिमेटम देत राहायची, की मनाविरुद्ध काही झालं तर मी लीडर आहे आणि मी कोणत्याही दिवशी कोणत्याही व्यक्तीला ह्या टीमच्या बाहेर काढू शकते. आणि कंटिन्युअसली सगळ्यांना 8 जणींना एकत्र येण्याच्या ऐवजी जर तुम्ही मला सारखं एक थ्रेट देत राहिला, की म्हणजे मला कसं कळणार, की तुझ्या मनाविरुद्ध मी काय करते? तर हा जो एक सतत डोक्यावर टांगती तलवार असायची, ती तिघीने आम्हाला ते प्रेशर जाणवत होतं. आणि ते कसं आपण वेगळं करू, म्हणजे कसं त्याचं निवारण करू, हा विचार करत शेवटी आम्ही याच्यावर बसलो, की आपल्याला एकच उपाय आहे, की आपण वेगळे झालो तर बरं होईल. मग आपल्या सोलफुल ट्रॅव्हल जे आपल्या मनात आहे, की लोकांनी भेटलं शांतपणे ट्रेक करायचा किंवा ट्रेकमध्ये जेव्हा ॲक्चुअली ट्रेकिंग करताना जे काही अनुभव होतात ते एक डॉक्युमेंटेशन त्याचं डॉक्युमेंटेशन करून एक्सपिरियन्स पण करायचे. हे अ, स हे स्वा ही स्वातंत्र्यता आपल्याला मिळू शकेल या विचाराने मग आम्ही धारचुलामध्ये जेव्हा आपण नेपाळच्या शेवटच्या स्टेजला इंडिया बॉर्डरवर पोहोचणार, तेव्हा मग आम्ही वेगळा व्हायचा निर्णय घेतला. हं, बरोबर. हे जेव्हा झालं म्हणजे साधारण नेपाळ बॉर्डरवर तुम्ही सेपरेट झालात आणि मग मुन्सियारी मला असं वाटतं गावाचं नाव. तिथून तुम्ही वेगळी आपली यात्रा सुरू केली. 4 दिवसाचाच वेळ होता फक्त. मधल्या काळात मला असं वाटतं 4 दिवसात ही सगळी तयारी तुम्हाला करायची होती.
तर एक तर एवढ्या कमी वेळात तयारी तुमची कशी झाली? कारण तुमच्याकडे इक्विपमेंट्स आणि या सगळ्या गोष्टी काहीच नव्हत्या. दुसरी गोष्ट काय मानसिकता होती तेव्हा? म्हणजे तिघीच जणी परत म्हणजे अरुणाचलमध्ये जेव्हा सुरुवात केली तेव्हा एक मानसिकता वेगळी असेल आणि आता परत नवीन सुरुवात आहे. आता पुढचा जो प्रवास आहे, ते तिघी जणींनीच करायचा आहे. ती मानसिकता पण काय होती तेव्हा? एकदा वेस्टर्न नेपाळमध्ये फुलमाई म्हणून एक एक बाई होत्या. त्यांनी आम्हाला अ, म, तेव्हा तिथून आम्ही हिमालयन क्लबसाठी त्यांची स्पॉन्सरशिप म्हणजे तेव्हा असं होतं, की अजूनही असं आहे, की इंडियन माउंटेनिंग फाउंडेशनसाठी तुम्हाला एका संस्थेद्वारे कुठल्या या प्रदेशात जाण्यासाठी परवानगी लागते. तर त्याचं लिखित म्हणजे त्याचं एक पत्र आम्ही पश्चिम नेपाळमधनं फुलमाईच्या मदतीने आम्ही तिने फॅक्स केलं होतं दिवेशना आणि त्यामुळे दिवेशना ते पण धारचुल्याला येऊन त्यांनी पहिल्यांदा बचनीला मनवा पाठवायला प्रयत्न केला होता. परंतु ती तिच्या निश्चळ आढळल्यावर आम्हालाही आमच्या निश्चळ आढळणं महाग पडलं आणि मग आम्ही अ, त्यांची दिवेशने खूपच त्यांनी मदत केली. कारण त्यांनी मग 4 दिवसामध्ये मी म्हटलं तसं की पुढचा संबंध प्रवास त्यांनी मॅप्स, तिथले टेंट्स जे काही आम्हाला इक्विपमेंट्स होते ते सर्व मुंबईहून ऑर्गनाइज केलं होतं. प्लस पुढचा रस्ता जो काय आम्हाला घ्यायचा होता त्याची एक आखणी, एक ठोस आखणी पण त्यांनी करून पेपरावर करून आणलेली, व्यवस्थित करून आणलेली होती. आणि त्यामुळे मग 4 दिवसामध्ये मग मुनस्यारीच्या लोकल लोकांना त्यांनी मल्लिका ही मुनस्यारीची ओरिजिनल आहे. त्यामुळे तिथल्या लोकांच्या मदतीने मग आम्ही पुढे जायचा प्रयत्न केला. त्यामुळे 4 दिवसामध्ये हे सगळं रिऑर्गनाइज करणं शक्य झालं. परंतु म्हणजे अ, दिवेश आणि त्याने आधी आम्ही मुंसियारीला दिवेश सगळे इन्स्ट्रुमेंट म्हणजे आमची इक्विपमेंट आणि टेंट आणि बूट्स आणि थोडेफार इव्हन रेडीमेड उपमा माझ्या सासूबाईंनी तेव्हा आम्हाला पटकन खायला असा उपमा शिरा पण पाठवला होता करून. अशा त्यामुळे घरच्यांच्या पाठिंब्यामुळे आणि सगळ्या मित्रमंडळींच्या पाठिंब्यामुळे आणि स्पेशली दिवेशने खूपच मेहनत घेतलेली आम्हाला, की लवकरात लवकर आम्ही तिथून करून येऊ शकतो. कारण त्याचं एक पण कारण होतं, की जसं तुम्ही उंचीवर जाता त्याला आपण ॲक्लिमटायझेशन म्हणतो, की उंचीवरनं असं खालच्या पातळीवर येण्यासाठी आणि परत उंचीवर जाण्यासाठी एक फिजिओलॉजिकल जो चेंज होतो, तो कमीत कमी वेळात आमच्याकडनं व्हावा म्हणजे आम्ही पुढच्या प्रवासाला लगेच तात्पर्याने निघू शकू. ह्या विचाराने आम्ही 4 दिवसामध्ये सगळ्यांनी मिळून हा नव्या जीवनाने टू वॉक अक्रॉस द हाय हिमालया अ जर्नी बाय इंडियन विमेन 1997 ह्या टायटलखाली आम्ही हा प्रवास चालू केला होता. वाह! पण आणि त्याच्यातली मानसिकता मी विचारलं, की तेव्हा परत निघालात तुम्ही तिघी जणी मिळून. सो आतमध्ये जे खतखत होती ती आधीची, ती सगळी तर निघून गेली बाहेर आणि आता पॉझिटिव्ह माइंडसेटनी जायचं आहे, की अजूनही काही मनात गोष्टी मला असं एकदम म्हणजे आपण एकदम असं बंधनमुक्त झालं की आम्ही झालो होतो तिघी जणी आणि कारण तिघी जणी आम्ही खूपच जवळच्या गेल्या 4 महिन्यामध्ये आम्ही खूपच जवळच्या मैत्रिणी बनलो होतो. त्यामुळे मी जेवण खाण्याच्या व्यवसायासाठी मी कमीत कमी त्या सगळ्याची ऑर्गनाइज जबाबदारी मी घेतली होती. मल्लिकाने डॉक्युमेंटेशन घेतलेली आणि सुमिता आणि आम्हाला पोटर जे काही लागतील अशा तिघी मिळून जरी आम्ही एकत्र तरी असे थोडेसे जबाबदाऱ्या वाटून घेतलेल्या आणि अर्थात आम्ही तिघींची एकमेकांशी बोलायचो, की आपल्याला काय वाटतं, की हे असं करायचं, की एकमेकांच्या सल्ल्याशिवाय आम्ही पुढचं पाऊल घ्यायचो नाही. त्यामुळे एक वेगळंच म्हणजे स्वतःच्या जोराने एक वेगळीच उमेद होती, की आपण ठीक आहे, जरी आम्हाला कोणाला ते प्रूव्ह करायचं नव्हतं. पण मी असं म्हणणं, की आपण कोणावर दुसऱ्यावर निसर्गावर आपण मात नाही करत. आपण स्वतःच्या आपल्या कमतरतेवर मात करतो, जेव्हा आपण एखादी यशस्वी चढाई किंवा खिंड चढतो. हं, हं. बरोबर. आणि मग हे सुरुवात झाली आणि तुम्ही ऑफकोर्स देवभूमी उत्तराखंडमध्ये आलात. तिथे कुमाऊ आणि गढवाल असे 2 भाग आहेत. अ, तिथे तुम्ही बद्रीनाथला जाताना काहीतरी रस्ता परत हरवला होता. अ, असं झालं की मल्हारी गावातून जे आमच्याबरोबर गाईड आले होते माधवदा, ते केवळ 72 वर्षाचे होते तेव्हा. म्हणजे आता मला म्हणजे खूपच असं वाटलं की ते 72 वर्षाचे आमचे गाईड म्हणून आले आणि ते इतके अत्यंत फिट होते आणि जेव्हा आम्ही भुईंदर खाल आपण एक कठीण खिंड आहे, ती पार करून व्हॅली ऑफ फ्लॉवर्समध्ये उतरलो, तेव्हा एक मिश्किल हसत आम्हाला म्हणतात, "अरे, तुम्ही मुली तर खूप छान चालता. आपण एक काम करूया, एक कुंटकाल नावाची एक नवीन दुसरा एक इथून बकरीवाल्याचा रस्ता आहे, जी खिंड तुम्हाला पटकन बद्रीनाथच्या अगदी जवळ उतरवेल. तर आपण नेहमीच्या वाटेच्या खालच्या गंगानीच्या वाटेने नको जाऊया आपण, खाली उतरूया नको."
तर आम्ही म्हटलं, "नक्की?" तर म्हणाले, "हो, तुमची तयारी आहे ना उतरायची?" म्हटलं, "हो, आहे." तर आम्ही कुंटकाल नावाच्या ज्याच्या खिंडीवर जेव्हा चढलो आणि जेव्हा त्या ॲक्चुअल खिंडीवर ॲक्चुअली ज्या पासवर जिथून आम्हाला खाली उतरायचं होतं, तिथे कुठे वाट मिळेना. आणि मग अचानक म्हणतात, की मला वाटते आजकाल इथे बकरीवाल्यांना यायची बंदी केली आहे. त्यामुळे मला वाटतं कुठे साधावाला रस्ता दिसत नाही आहे ट्रेकिंगचा. तर आपण आता आपण आपल्या म्हणजे सासरखेड्यांची वाट असेल ना तशी जाणे अगदी, अगदी तीव्र उतारावरून आम्हाला उतरावं लागलं. रस्त्यामध्ये म्हणजे आम्ही खाली पोहोचू शकणार नव्हतो. त्यामुळे आम्ही जंगलामध्ये रात्र काढली. बसून रात्र काढली आणि तो एक म्हणजे एक वेगळाच खूपच वेगळा अनुभव आहे. त्याचं सविस्तर वर्णन मी केलेलं आहे. खूपच सुंदर वर्णन आहे. रोमांचकारी म्हणतात ना, ते एक रोमांचकारी क्षण होता, की आपण म्हणजे अगदी उतारावरती कुठेतरी बांबूंच्या जंगलामध्ये अडकलेलो आहोत. पाणी नाही आहे, जेवण नाही आहे आणि फक्त बसून रात्र काढायची. बापरे! सो हा तर खूपच जबरदस्त अनुभव आहे आणि पुढे पण हिमाचलमध्ये तुम्हाला एका पांढऱ्या साडीतली बाई दिसली. तर तो पण अनुभव काय होता? अ, मला नेहमी खूप जोरात वाहणारी नदी किंवा धबधबे हे असे खूप प्रचंड आकर्षित करतात आणि का हे आकर्षण आहे हे मला अजूनही समजलेलं नाही आहे. पण ते फेसाळणारं पाणी आणि त्याच्यामुळे तर मी सतलज नदीवरती आम्ही जेव्हा चितकूरला पोहोचलो, तेव्हा सतलज नदी दिसते आणि त्या सतलजच्या मी अगदी किनाऱ्यावर गेले आणि खूप फेसाळणारं पाणी उडत पाण्याचे शिंतोडे उडत होते आणि अचानक मला वाटलं, की त्या फेसातनं त्या त्या नदीच्या फेसातनं एक पाण्याच्या फेसातून एक बाई पांढऱ्या साडीतली एक बाई त्या फेसावर तरंगते आणि मला दोन्ही हात करून मला बोलवते, की "तू ये इथे आयुष्य इतकं सुंदर आहे. तू कायमस्वरूपी या सुंदर जगात कायमस्वरूपी राहू शकशील." आणि मी तिच्याकडे बघता-बघता त्या त्या एक तुम्ही जेव्हा कंटिन्युअसली जेव्हा पाण्याच्या धारेकडे बघता, ते एक तुम्हाला मेस्मराईज करायसारखं एक फीलिंग येतं आणि कुठेतरी त्या ह्याच्या ओघामध्ये मी एक पाऊल पाण्यात ठेवलं आणि त्या थंड पाण्याच्या लिटरली थंड पाण्याचा मला चटका लागला. इतकं पाणी बर्फागार होतं आणि त्या चटक्यानं मला त्यांनी त्या थंड पाण्याने मला एक जाग दिली, की "तू काय करतेस? तू स्वतःला का पाण्यात झोकून देतेस?" आणि तो म्हणजे आणि मी 2 पावलं अजून मागे उठून थरथर कापत उभी होते. कारण मला सडनली की की हे सगळं ही काल्पनिकता माझ्यासमोर घडत होती, की माझ्या डोक्यातल्या काल्पनिकता मी त्या पाण्यावर बघत होते. आणि पण त्या मेस्मरायझिंग अनुभवाला आहारी गेले असते, तर मी आज इथे नसते. हो, असे अनुभव खूप सारे म्हणजे खूप चांगले असे अनुभव या पुस्तकात दिलेले आहेत. ते नक्की वाचून तुम्हाला समजेलच. अ, शेवटचा स्टेज म्हणजे लडाख आणि लडाख पण बऱ्याचदा बघतो टीव्हीवर वगैरे आणि ते तिथलं जे एकंदर टेरेन आहे ते जिथे एंड झाली यात्रा, त्यावेळेसचा अनुभव काय होता? अ, जेव्हा आम्ही 20 ऑगस्टला काराकोरमला पोहोचलो. काराकोरम ही भारत आणि चीनमधली शेवटची खिंड आहे आणि तिथे पहिला एक जवान पांढरा ध्वज घेऊन पुढे गेला, की आम्ही शांततेच्या दूताने म्हणून शांततेचे दूत म्हणून येत आहोत. कारण समोरून आपल्या दिसत तरी समोर सतत त्याच्या ह्या धारेवर नजर ठेवली जाते या रिजवरती आणि आम्ही जेव्हा तिथे वरती पोहोचलो, तेव्हा पहिला तर एक सुटकेचा निश्वास टाकला. कारण सर्व प्रयत्न फळी लागून आम्ही जे मनात ध्येय केलं होतं, तिथपर्यंत पोहोचलेलो होतो. त्यामुळे एक एक ती भावना होती, की एवढ्या सगळ्या कष्टाचं एक फळ म्हणजे फलदृश्य झालेलं आहे. आपण आपलं ध्येय पूर्ण केलेलं आहे आणि अर्थातच हे पण जाणीव होती, की म्हणजे मी 2 मिनिटं माझ्या पायांकडे बघत होती, की खरंच माझे पाय मला अरुणाचलपासून इथपर्यंत 7 महिने 4,500 किलोमीटर एवढ्या सगळ्या खिंडी पार करून घेऊन आले तिथे. ह्याचं मला स्वतःलाच अप्रूप वाटत होतं आणि ॲट द सेम टाईम हे पण होतं, की आपण जर ह्या सर्व प्रवासाची सुरुवात एका पावलाने झाली होती. एका पावलापुढे दुसरा पावला टाकत 7 महिन्यामध्ये आम्ही हे आमचं ध्येय ॲक्चुअली खरोखरच गाठलं होतं. हं. हे खूप इम्पोर्टंट तुम्ही जसं म्हटलं, की त्याची सुरुवात जी झाली ती एका पहिल्या पावलावरनं झाली होती. म्हणजे फर्स्ट स्टेप जे म्हणतात. सो हाऊ इम्पोर्टंट इट इज, की पहिलं पाऊल टाकायचं. दुसरं त्याला लागूनच प्रश्न आहे, की हे पहिलं म्हणजे नंतर पावलं टाकत असताना मध्ये सोडायचं नाहीये कुठे, कितीही पण अडचणी आल्या तरी. त्याच्यासाठी काय स्वतःला सांगत राहायचं आणि जेव्हा पोहोचतो
आपण डेस्टिनेशनला, त्या क्षणी हंबल राहायला पाहिजे. याच्यासाठी काय करायला हवे? फर्स्ट स्टेप ॲट अ टाईम, म्हणजे पहिलं पाऊल, वन स्टेप ॲट अ टाईम यू कॅन अचीव्ह एव्हरीथिंग, असं त्याच्यात ते पण मी लिहिलेलं आहे. कारण प्रत्येक गोष्ट, मग ती असं म्हटलं तसं, की तुमची करिअर असेल, तुमचा अभ्यास असेल, मग योगाचा क्लास असेल किंवा गाण्याचा क्लास असेल किंवा तुमची 10वीची MBAची परीक्षा असेल. पहिलं पाऊल काय, की अभ्यास करणं किंवा त्याच्यासाठी चांगले म्हणजे काय, कोणतीही गोष्ट साध्य करण्यासाठी मेहनत करणं. मग ते मेहनत करणं हे सगळ्यासाठी कॉमन आहे. मग तुमचं तो तो तुमची ती हॉबी असेल किंवा प्रोफेशन असेल. मेहनत करणं ही बॉटम लाईन आहे. त्यामुळे फर्स्ट स्टेप इज टू स्टार्ट वर्किंग टुवर्ड्स द प्रोसेस, की तुमचं ध्येय काय आहे? आणि नंतर जेव्हा तुम्ही तुमचं ते ॲक्चुअली ध्येय साध्य होतं, तेव्हा हे लक्षात ठेवणं, की हे ध्येय आपण एकट्याने नाही अजमावलेलं. त्याच्यामध्ये अनेक लोकांचे आपल्या साथीदारांचे, जसं ट्रेकिंग करताना इवन घोडे आणि गाढवं किंवा जे आमच्यावर लोकं आले पोर्टर्स, त्या लोकांचंही तितकंच योगदान आहे जितकं माझं स्वतःचं आहे. त्यामुळे एक कृतज्ञता मनात ठेवणं, की कुठल्याही यशाच्या शिखरावर पोहोचताना, आपण ह्या शिखरावर पोहोचताना ज्या लोकांनी आपल्याला मदत केलं, मग तो आपल्या ऑफिसमधला पिऊन असेल किंवा हा ट्रेकिंगमध्ये हा पोर्टर असेल, त्याच्यासाठी कृतज्ञता ठेवणं, हे मी खरं यश समजते. सो हे पुस्तक आलं, पण तुम्ही हे पुस्तक यायला खूप वर्ष लागले. तर एक तर त्याचं कारण आम्हाला सांगा. अं, ॲक्चुअली पुस्तक लिहायचं, मी फोटोग्राफ असल्यामुळे फोटोग्राफरना म्हणजे फोटोंना शब्दात बांधणं हे थोडं कठीण वाटत होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या काही घडामोडी घडल्या या ह्याच्यामध्ये, त्या जसजसा वेळ गेला होता तशी मी पण परिपक्व होत गेले आणि थोडंफार काय तंटे वाद होते ते पण झालं, मिळालं की आपण आयुष्यामध्ये अनेक वाद होतात. त्याच्यासाठी चांगले अनुभव लोकांपर्यंत पोहोचणं जरुरी आहे, हा विचार करून ठरलं की ह्या पुस्तकाद्वारे हिमालय आणि हिमालयावरचं प्रेम आणि हिमालयातली लोकं हे जगामध्ये सर्वांपर्यंत पोहोचावं, ही माझी सर्वात जास्त म्हणजे दृढ इच्छा आहे, की ती लोकांना बद्रीनाथ, केदारनाथ आणि आपले चारधाम जास्त माहिती आहेत. पण ह्या पुस्तकाद्वारे अ, हिमालयातली कानाकोपऱ्यातली छोटी-छोटी गावं आणि त्यांचं सौंदर्य, तिथल्या लोकांची उदारता आणि त्यांची व्यक्तिमत्व ह्याचं पण ज्ञान व्हावं, यासाठी अ, प्रयत्न करता शेवटी आता पुस्तक आल्यानंतर लोकांच्या काय प्रतिक्रिया आहे? पुस्तक आल्यानंतर लोकांना म्हणजे माझ्या मनात होतं, की जसं आता तुम्ही जसं माझ्यापासून माझ्याकडे बोलताय आणि तर तुम्ही वाचताना जर जी जी काही व्यक्ती पुस्तक वाचते, आतापर्यंत प्रतिक्रिया अशी आहे, की आम्ही वाचताना आम्हाला जणू वाटतं, की तू आमच्याबरोबर, ॲक्चुअली मी तुझ्याबरोबर चालते किंवा चालतोय. त्यामुळे ही माझी दॅट इज द बिगेस्ट कॉम्प्लिमेंट आय फील, की माझी हीच इच्छा होती, की ज्याला आपण आर्मचेअर म्हणतो, की आपण खुर्चीत बसून किंवा सोफ्यावर आराम करून किंवा अ, आरामात लोटून आपण पुस्तक एखादा वाचतो, पण तिथले थरारक अनुभव ॲक्चुअली अनुभव करता येणं, आणि तो माझा प्रयत्न होता आणि तो मला साध्य झाला असं वाटतं. कारण बऱ्याच लोकांची हीच प्रतिक्रिया आहे, की आम्हाला वाटतं, की ॲक्चुअली मी तुझ्याबरोबर आहे, की तुझ्याबरोबर हा अनुभव अनुभवतोय. तुम्ही एवढा मोठा प्रवास तर केला, 4,500 किलोमीटरचा प्रवास केला, सगळ्या गोष्टी बऱ्याचशा समिट्स केले याच्यामध्ये. एक अजून महत्त्वाचं अचीव्हमेंट, एक मराठी माध्यमातून शिकलेली मुलगी एक इंग्लिश पुस्तक लिहिते आणि ते बांफ फेस्टिवलमध्ये माउंटन लिटरेचर या कॅटेगरीमध्ये शॉर्टलिस्ट होतं. सो ते अचीव्हमेंट पण काही लहान नाही आहे. अं, जेव्हा मला कळलं, की ते शॉर्टलिस्टमध्ये सिलेक्ट झालेलं आहे माउंटन लिटरेचरसाठी, तेव्हा मला थोडा सुखाचा धक्का बसला. कारण मी म्हटलं तसं, की मी एक आकाशाला गवसायचं आहे, असं माझं ध्येय असतं, मग मी काही करत असले तरी. पण मराठीतून इंग्लिशमध्ये करताना मला खूप त्याचं ते अजून एक कारण होतं, ज्याला मला जास्त वेळ लागला. कारण माझ्या मनासारखं मला वाटायचं, की माझं इंग्लिश इज नॉट गुड इनफ. मला भाषा खूप आवडतात. मला मराठी, नेपाळी, हिंदी, गुजराती भाषा बोलायला आवडतात, येतात. परंतु इंग्लिशही मी बोलू शकते, लिहू शकते. पण पुस्तक लिहीत आणि माझ्या मनातले म्हणजे जे मी पूर्वी
बाकीच्या माउंटेन्सची पुस्तकं वाचलेली आहेत, त्या कॅलिबरचं, ब्रिटिश कॅलिबरचं असं इंग्लिश मी लिहू शकेन की नाही असं मला नेहमी सतत त्याचा धाक वाटायचा. आणि पण जेव्हा बनाईट पण मला म्हणाला, ज्यांनी फॉरवर्ड लिहिलं या पुस्तकाचं, की तुझ्या मनात जे आहे तू तुझ्याह्यानी लिही. असा काही लिखित नियम नाही की अशीच भाषा आणि असंच हे वापरायला लागतं पुस्तक लिहिण्यासाठी. तुला लिहायचं आहे, तुझा तो पाण्याचा प्रवाह तू जो स्वतः बिलीव्ह करते त्याप्रमाणे तू वाहत जा, तू लिहीत जा. ज्याच्यातनं तुला ऑटोमॅटिक तर मग तो त्याचा एक प्रतिमा बनत जाईल आणि त्याच्याशी तू एकरूप राहिलीस तर ते तुझं पुस्तक खूप सुंदर बनेल. आणि मी त्यांच्यावर विश्वास ठेवून मग मी लिहित गेले आणि मी पहिल्यांदा कविता लिहायची. म्हणजे मी तोच विचार करून मग मी पुस्तकाचा ढाचा घ्यायला चालू केला. मस्त, मस्त. मग आता तुम्ही मराठी मीडियमच्या असल्यामुळे आपल्या सह्याद्रीत राहणाऱ्या रांगड्या लोकांसाठी हे पुस्तक मराठीत पण लवकरच येईल अशी मी त्याच्यावर मी ऑलरेडी माझं काम चालू केलेलं आहे. नक्कीच. त्याच्यासाठी पण खूप शुभेच्छा. थँक सो मच. एक शेवटचा प्रश्न विचारतो, पण त्याच्या आधी हे पुस्तक अक्रॉस द हिमालयाज नीम ट्री पब्लिशिंग हाऊसनी पब्लिश केलेलं आहे. याची जी लिंक्स आहेत ती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे इंग्लिशमध्ये आहे, पण की अतिशय सोपी भाषा आहे. अगदी पटापटा वाचू शकतो असं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यात जे फोटोग्राफ्स आणि स्केचेस जे त्यांनी काढले होते त्यांच्या डायरीमध्ये किंवा त्या डायरीचे काही फोटोज पण त्यांनी टाकलेले आहेत कोलाज करून. तर ते त्या सगळ्यामुळे ती जी मजा येते ते ॲक्च्युली अनुभव आत्ता त्या म्हणाल्या की जसं आपण स्वतः तिकडे आहोत असा तो एक अनुभव नक्कीच ते वाचनातून येतो. त्यामुळे नक्की विकत घेऊन वाचा. ह्या अक्रॉस द हिमालया हे जी एक्सपेडिशन तुमचं झाल्यानंतर माणूस म्हणून तुमच्यामध्ये काही बदल झाला का? मेन बदल असं झाला की एक तर मी म्हटलं तर की दृढनिश्चय करायची, की तुम्ही एखादी गोष्ट करायची ठरवली तर ते प्रयत्नांनी ती साध्य होते. हे प्रूव्ह केल्यानंतर आयुष्यामध्ये जेव्हा कठीण प्रसंग गेले त्याच्यावर मात करण्याचे किंवा ते पार करून पुढचं आयुष्य करायची जिद्द वाढत गेली. आणि जसं मी ट्रेक पुन्हा की की आपण परत वळून पहिल्या वेळेला दिवसाकडे जाऊ शकत नाही. जसं चार्ली चॅप्लिन म्हटलं, की लूक लूक इन द फ्रंट, लूक फॉरवर्ड, डोंट लूक बॅकवर्ड. तसं की तुम्ही मागे वळून बघू नाही शकत. परंतु आणि हे ट्रेकिंगमध्ये किती सत्य आहे, की आदल्या दिवशीचा ट्रेक काय होता, हे विचार करून किंवा कारण त्याचा काही फायदा नसतो. पण समोर आलेल्या अ, स म्हणजे समोरची परिस्थिती आहे, त्याला सामोरं जायचं जर असेल, तर आत्ता टू लिव्ह इन धिस मोमेंट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. येस. सो या नोटवर इथे थांबूया. ग्रंथप्रेमीचे इतरही पॉडकास्ट ऐका आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू पुढचा एखादा छान नवीन पुस्तक घेऊन. तोपर्यंत नमस्ते.